A very, very warm welcome, all of you. Very good morning. Each and every members, very, very good morning. I hope रात्रीच्या मेडिटेशन नंतर झोप चांगली आली असेल. हे जे आपण सगळ्या गोष्टी करत आहोत, आपण सकाळी मेडिटेशन करत आहे, संध्याकाळी करत आहोत. ह्या मेडिटेशनचा उद्देश काहीतरी प्राप्त करणे हा नसून माझ्या माइंडचं, माझ्या बॉडीचं, माझ्या इनर सेल्फ इमेजचं डेव्हलपमेंट कसं होईल त्याकरिता सगळं चालू आहे. आपल्याला समजणे आहे ह्या गोष्टी किती आवश्यक आहेत. एक मॅनिफेस्टेशन प्रोसेससाठी जेव्हा आपण ह्या विषयावर उतरतो, नॉर्मली काय होते, एक ते ह्या सगळ्या गोष्टी बुक मध्ये लिहिलेल्या असतात आणि पुस्तकं असते भरपूर महाग, आपण घेत नाही. म्हणजे तसं बघितलं तर कोर्सेसच्या पेक्षा बुक कधीही स्वस्त असते. पण नेमकं कोणती अशी बुक आहे जे एका बुक मध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल? पॉसिबल नाही. म्हणजे तिथे नियम काय लागत आहे? 100 पुस्तकं विकत घेणे आहे. प्रत्येक पुस्तकात रीडिंग करा, वाचन करा आणि त्या त्या ऑथरने जे बेस्ट ऑफ पॉइंट दिलेले आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर मोठे मोठे क्लासेस करा, तेव्हा कुठे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पडते. इन जनरल युट्यूबवर सुद्धा हा सगळा डाटा मिळतो, पण नियम तोच, हजारो व्हिडिओ जेव्हा आपण बघू, अनालाइज करू, त्याच्यातून नोट्स काढू, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला समजणं सुरू होते. आता आपल्याला काय कळते जीवनाच्या प्रती? एक नॉर्मल जीवन जिथे कोणताच संकल्प नाही आणि संकल्प रहित ते जे जीवन आहे ते कसं आहे? बस चालत आहे, करत आहो, सकाळी उठायचं आहे, घरचे कामं निपटून घेतले, जॉबवर गेलो, जॉबचे कामं केले, घरी आलो, एक उद्देशहीन एक तुमचं जीवन सुरू होते. आणि त्याच्या मधात कोणीतरी आपल्याला सांगते की अरे, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? मॅनिफेस्टेशन करणे आहे, तुम्हाला विश लिहिणे आहे, तुम्हाला विजन बोर्ड बनवणे आहे, तुम्हाला अफर्मेशन करणे आहे, तुम्हाला गोलबुक बनवणे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या सोबत आकडा इतका मोठा सांगितला जाते की आपल्याला असं वाटतं की यार, हे मॅनिफेस्टेशन प्रोसेस शिवाय हे गोष्ट अचीव होऊ शकत नाही. आणि काही गोष्टी इतक्या छोट्या सांगितल्या जाते, ते इझिली अचीव होते. एकीकडे कॉन्फिडन्स येते, येस आय कॅन डू इट. दुसऱ्या साईडला एक प्रॉब्लेम क्रिएट होते, ही छोटी गोष्ट इतक्या सहज मला मिळाली,
पण हेच थोडंसं टार्गेट मोठं झालं तर का नाही? आणि आपल्याकडे 3-4 पॉइंट्स असतात. त्या पॉइंटला धरून आपण आपलं जीवन जगतो. कोणीही हे सांगणार नाही की ह्या पाथवर चालण्यासाठी जे लोक ऑलरेडी सक्सेसफुल आहे, ते याकरिता सक्सेसफुल आहेत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी नोईंगली म्हणा किंवा अननोईंगली म्हणा फॉलो केलेल्या आहेत. जे आपण आज शिकत आहोत ते बाय बर्थ म्हणू आपण, त्यांच्या माइंडमध्ये ऑलरेडी प्रोग्रामिंग झालेली आहे त्याची, आणि ते त्याच पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत करतात. अशा प्रकारे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी या सगळ्या विषयांना धरून आपण ज्या चालत आहोत, तेव्हा डीप अनालिसिस किंवा डीप पॉइंट टू पॉइंट स्टडी करणे अति आवश्यक असते. आणि याच्याच करिता हा जो आहे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा क्लास सुरू केला. 10-10, 15-15 मिनिटांमध्ये आपण ह्या गोष्टीसाठी तयार होऊ. आणि बघा, ही गोष्ट निवड आजच्यासाठी नाही आहे. इन फ्युचर पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्याच प्रोसेसच्या थ्रू करायची आहे. आज काहीतरी तुमचा संकल्प राहू शकते, पुढच्या वर्षी काहीतरी दुसरा संकल्प राहील, नंतर काहीतरी तिसरा संकल्प राहील. तर काल रात्री जे मी तुम्हाला सांगितलं की संकल्प पूर्ण करताना जेव्हा आपण तो लिहितो आणि लिहिल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकली त्याला अप्लाय करण्यासाठी जातो, तेव्हा नेमकं तुमच्या माइंडमध्ये काय होत आहे, कोणत्या प्रकारचे ते ब्लॉकेजेस आहे जे तुम्हाला ते करण्यापासून थांबवत आहे. ते सगळे ब्लॉकेजेस तुम्ही काय करा, लिहून काढा. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करणं सुरू कराल, नेक्स्ट पॉइंट येते, हाऊ टू ओव्हरकम दिस ब्लॉकेज. हाऊ टू ओव्हरकम प्रॉब्लेम तेव्हा येते आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपल्याला थेरॉटिकल पार्ट पूर्णपणे माहीत असतो, पण प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या हे माहिती नाही. आणि याला रिलीज करण्यासाठी आपलं पहिलं स्टेप आहे, बी अन ऍक्शन टेकिंग पर्सन. तुम्हाला काय बनायचं आहे? ऍक्शन टेकिंग पर्सन. काहीही हो, ऍक्शन घ्या. छोटी छोटी ऍक्शन का असेना, पण घ्या. स्वतःला कंटिन्युटी मध्ये ठेवा. कोणी जर एखादा सल्ला दिला तर त्या सल्ल्याला माना. कोणी म्हणजे कोणी पण नाही, रस्त्यावरचा कोणी पण नाही. सल्ला देणं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एखाद्या प्रॉब्लेमच्या थ्रू जात आहे आणि त्या प्रॉब्लेमशी संबंधित कोणी सल्ला देते, त्याला स्वीकार करा आणि ऍक्शन घ्या. एक व्यक्ती आहेत, मी त्यांना म्हणजे त्यांची लाईफचं पूर्ण अनालाइज झाल्यानंतर एक गोष्ट समजली की बाबा, तुमच्या घरी जे घराचं कन्स्ट्रक्शन आहे ते गडबड आहे. तुम्ही लवकर हे घर सोडा. त्यांचा प्रॉब्लेम काय होता? आमची फायनान्शियल कंडिशन इतकी गडबड आहे
आम्ही किराया सुद्धा देऊ शकत नाही. अरे बाबा, तुमचं स्वतःचं घर 3 मजला घर आहे. पूर्ण घर किरायाने ठेवा आणि आलेल्या किरायामधून तुम्ही तुमचा किराया फेडा. त्यांचा आन्सर काय आहे? आमचा जो सर्व्हायव्हलचा जो 50% भाग आहे, तो या घराचं जे किराया येते ना, याच्यामधूनच आहे. मी त्यांना काय समजून सांगत आहोत, की तुमचा जो फायनान्स स्टक झाला, तो ह्या घरातल्या काही निगेटिव्ह गोष्टीमुळे झालेला आहे. तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही, तोपर्यंत होणार नाही. आणि त्यांचा काय मुद्दा चालू आहे, की माझ्यापाशी फायनान्स नाही म्हणून मी घराच्या बाहेर निघत नाही. आता हे को रिलेट झालं. एकामेकाशी मर्ज झाल्या या गोष्टी. मला त्यांना सांगण्याचा हा उद्देश होता, की तुम्ही नवीन जागेवर जाल, नवीन लोकांसोबत राहाल. मे बी ते नवीन ऊर्जा तुम्हाला काहीतरी चांगले रस्ते दाखवतील. आणि तुम्ही काळजी नका करू. तुमचं सर्व्हायव्हल मोड फक्त किरायापुरतंच आहे ना. ते तर तुमचं स्वतःचं घरच तुम्हाला देऊन देईल. त्याच्यानंतर फायनान्स तुमचं जनरेट होईल. आज 3 वर्ष झाले. त्यांची हालत होती त्याच्यापेक्षा बेकार झाली. आणि आता तर असं झालं, की किरायेदार पण नाहीये त्यांच्या घरी. आता टोटल स्टॉक. म्हणजे विषय काय असते, जेव्हा सल्ला मिळाला, तेव्हा फॉलो करा. तुम्हाला जर सांगितलं गेलं आहे, की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, तर डोकं नका लावत बसू आपलं तिथे. का? कारण की तुमचं डोकं लावल्याने जर आजपर्यंत रिझल्ट आले असते, तुम्ही सक्सेसफुल झाले असते, तर तुम्ही कोणाजवळ सल्ला घेण्यासाठी नसते गेले. तुम्ही दारोदारी भटकले नसते. अरे हा माझा प्रॉब्लेम आहे, हा कसा सॉल्व्ह होईल? म्हणजे सिंपल एक गोष्ट जर पहिले मानून घेणे, आपलं डोकं लावायचं नाही. दुसरं, आता ज्याच्याकडे तुम्ही गेले, तो जे सांगते ते फॉलो करा. तिथं हुशारी दाखवायची काहीच गरज नाही मग. जर म्हटलं गेलं आहे, घर सोडा तर घर सोडा. कारण की त्याच्यानंतरच तुमचं माइंड ओपन होईल. कोणी जर म्हटलं तुम्हाला काही टाइम पर्यंत तुमची फॅमिलीपासून दूर राहायचं आहे, दूर राहावं लागेल. कारण की त्यावेळेस तुमचे कर्म तेच डिमांड करत आहे. कोणी म्हटलं की तुम्हाला उठून रनिंग करणे आहे, रनिंग करावंच लागेल. त्या कारण की काहीतरी विशिष्ट ऊर्जेचा भाग त्या ठिकाणी स्टक आहे. तो तिथूनच रिलीज होईल. कोणी म्हटलं तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे, तर करा. हा मुद्दा असा नसते राहत की लाईफ टाईम. लाईफ टाईमचा कुठंच विषय नाही आहे. सध्याच्या प्रॉब्लेमचं ते सोल्युशन आहे. मे बी ते केल्यानंतर तुम्हाला एखादा असा स्पार्क मिळेल, एखादी अशी ओपनिंग मिळेल, की तिथून तुमच्या लाईफमध्ये तो चेंज येणं सुरू होईल. आणि एक वेळा चेंज झाला, तसाही व्यक्ती बिझी आहे. तो कशाला करते इतक्या साऱ्या गोष्टी मग? तर आपल्याला ते रिझल्ट मिळण्यापुरतं काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अप्लाय कराव्या लागतात. ठीक आहे? ह्या ब्लॉकेजेसला आपण कसं ओव्हरकम करू? इनर प्रोग्रामिंग करू. ही जी इनर प्रोग्रामिंग आहे, हे ओव्हरकम करते तुमच्या हार्ड वर्कवर आणि तुमच्या गोल्समध्ये आणि तुमच्यामध्ये गॅप निर्माण करते. हे कोणती इनर प्रोग्रामिंग आहे? रॉंग काइंड ऑफ इनर प्रोग्रामिंग. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक स्वरूपाची प्रोग्रामिंग करून ठेवलेली आहे माइंडमध्ये. त्यामुळे काय होते, तुम्ही काहीही करायला गेलं, ही प्रोग्रामिंग स्वतःहून बाहेर येते. तुमच्या हार्ड वर्कच्या मदत. जसं त्या घरातल्या त्या व्यक्तींनी काय प्रोग्रामिंग करून ठेवली आपली? माझ्याकडे पैसाच नाही आहे. माझ्याकडे पैसा कुठून येईल? मी स्टक आहे. जे काही किराया आहे, म्हणजे जो काही पैसा येते, तो ह्या किरायातूनच येते. स्वतःला स्वतःच्या माइंडने काय केलं त्यांना? ब्लॉक करून टाकलं. त्यांची वाईफ काय म्हणते? अरे, संकटाच्या वेळी 4 चौघं शेजारी-पाजारीच मदत करते. मी एकदा बोललोय त्यांच्याशी.
म्हटलं तुमच्याशी केव्हाही बोला, तुम्ही एकच वाक्य बोलता की संकटात कसाही असो, भाऊ भाऊ असते, शेजारी शेजारीच असते. संकटाच्या वेळेस आपला भाऊ आणि आपले शेजारी हेच मदत करतात. म्हटलं तुम्ही प्रत्येक वेळेस काहीही बोलायला गेलो, संकट का बरं इमॅजिन करता? संकटात आलं तर हेच कामात पडते, संकटात आलं तर बाजूचाच व्यक्ती कामात पडते, संकटात आलं तर हेच किरायदार आमची मदत करतील. तुम्ही संकट का बरं इमॅजिन करून राहिले? 5 मिनिटासाठी गोष्ट समजली. नंतर जेव्हाही मी भेटलो बोललो, त्यांच्या तोंडात तेच वाक्य डबल, की संकटात हेच लोक मदत करणार. हे काय झालं? लहानपणापासून त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये एक प्रोग्रामिंग झालेली आहे. प्रोग्रामिंग काय आहे? असं घोडक्यात राहा, 4 बाया घेऊन बसा. चारही घरातल्या बायांना आपला प्रॉब्लेम माहीत असला पाहिजे. त्या 4 बायांच्या घरी काय चालू आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जेवढं तुमचा प्रॉब्लेम तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायकोला माहित नाही राहणार, तेवढा तो प्रॉब्लेम शेजारच्या घरी माहित असेल. एवढं फॅमिलियर व्हा. हे लहानपणापासून झालेली प्रोग्रामिंग आहे. आणि सडनली कोणीतरी येऊन म्हणते की हे लोक सोडा, हायर व्हायब्रेशन मध्ये जा, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये जगा, ज्यांची ऊर्जा निम्न स्तराची आहे, ज्यांचे विचार छोटे आहे, त्यांच्याशी जास्त संबंध ठेवू नका. चांगल्या एरियात राहायसाठी जा, चांगल्या लोकांचा संपर्क करा, चांगल्या जागेवर काम करा, चांगले विचार ठेवा. सडनली ते एक्सेप्ट नाही होत. ही जी इनर प्रोग्रामिंग आहे, हे इनर प्रोग्रामिंग क्रिएट करत आहे तुमच्या जीवनामध्ये सक्सेस किंवा फेल्युअरला. म्हणजे इथून चेंज व्हायचं आहे. समजलं? ते घर न सोडण्याचं मुख्य कारण काय आहे? की 10 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत, आम्ही इतका घरोबा निर्माण केला आहे आजूबाजूच्या लोकांसोबत, की अडीअडचणीत काहीही झालं तरी हे लोक आमची मदत करतील. पण तुम्ही असा पण विचार करू शकता ना, अरे मी ज्या ठिकाणी राहायला जाईल, एका महिन्यात घरोबा निर्माण करेल. तुम्ही असंही म्हणू शकता की तुम्ही शहरात जेव्हा राहायसाठी आले तर गावातून आले, तर गावातलं तर घर सोडलं ना, मग तिथे तर घरोबा निर्माण झाला होता. तुमचं लग्न झालं तेव्हा तर तुम्ही आपलं घर सोडून इथे आले ना, तिथं तुमचं स्वतःचं घर होतं. लाईफ मध्ये चेंजेस येतात, आपण त्याला त्या नजरेनं बघत नाही. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? वर्क इंटरनली बिफोर टेकिंग ऍक्शन एक्सटर्नली. बाहेर तुम्ही जे करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला इंटरनली पूर्ण रेडी व्हावं लागेल. मॅक्सिमम असं ते वाक्य आहे काही जणांचं, युद्ध बाहेर नाही, आतमध्ये जिंकल्या जाते. जो आतमध्ये जिंकला तो बाहेर जिंकला. ज्यांनी मनातूनच हार मानली तो युद्धात जाण्याच्या पहिलेच संपला, असं आहे. तर काय हे अचानक होऊन जाईल? म्हणजे मी आज तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्याच्या उद्या बिलकुल पलटले नाही, असे होत नसते. तुम्हाला तो शिफ्ट तुमच्यामध्ये घेऊन यावं लागेल. सगळ्यात पहिले आपण काय करू? चेंज युअर बिलीफ. हे ब्लॉकेजेस रिलीज करण्यासाठी आपला काय पॉइंट आहे? पहिला तर बी अन ऍक्शन टेकिंग पर्सन, नंतर चेंज युअर बिलीफ. हा बिलीफ चेंज करण्यासाठी आपण काय करू? बिलीफ चेंज कशा होते हे लक्षात घ्या. थ्रू रिपीटेड पॅटर्न. जुने बिलीफ, जुने माइंडसेट आपला कसा बनला? कारण की तेच ते विचार, तेच ते विचार, त्याच त्या घटना, तेच ते बोलणं, सेम काइंड ऑफ थिंकिंग तुम्ही चालवली, म्हणून तुमचा तो माइंडचा पॅटर्न बनला.
आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या जागेवर एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला जे पाहिजे आहे, जी काइंड ऑफ प्रोग्रामिंग तुम्हाला करायची आहे, त्या विषयाला वारंवार 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 रिपीट करणे. किती दिवस? मिनिमम 40 ते 60 दिवस, मॅक्सिमम 180 दिवस. असं आहे, या 60 दिवसामध्ये तुमचे बॉडीचे पॅटर्न तुटतात. पुढच्या 120 दिवसामध्ये तुमच्या माइंडचे पॅटर्न तुटते. आणि 180 दिवस होता होता तुमचे सबकॉन्शियस माइंड ची रिप्रोग्रामिंग होणे सुरू होऊन जाते. त्याच्यामुळे इतकं लंब चालवावं लागते. आणि इव्हन प्रोग्रामिंग नाही करायची आपल्याला, जुन्या गोष्टी पण रिलीज करायच्या आहे. त्याच्यामुळे हा टायमिंग जास्त लागू शकते. आणि यालाच मॅनिफेस्टेशनच्या भाषेमध्ये अफर्मेशन म्हणतात. की एखादा सिंगल टॉपिक तुम्हाला रिपीट 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 करत जाणे आहे. रिपीट, सतत चालू द्या, चालू द्या, चालू द्या, चालू द्या. त्याच्यानंतर काय होते, तुमचं सिस्टम जे आहे ना, ते रिमाइंड करते व्हॉट टू डू. तुम्हाला सवय लागून गेली आता. जसं मागच्या 2-3 महिन्यापासून मी तुम्हाला मेडिटेशनसाठी उठवत आहे, तुम्ही बसत आहे. आता एक दिवस जरी गॅप घेतली ना, तुम्हीच मला सांगता की सर चांगलं नाही वाटत, प्लीज कंटिन्यू करा. का? माइंडला सवय झाली. आणि आता माइंडला माहित आहे की काय केलं पाहिजे. तो बरोबर उठते, शेड्यूल तयार झाले, मेडिटेशनला बसणंही होत आहे, मेडिटेशन करणंही होत आहे, कामही करणं होत आहे, अभ्यासही करणं होत आहे, चहाही पिणं होते, गोष्टी करणं होते आणि मेडिटेशन पण करणं होते. सगळं आता सायमल्टेनियसली चालून राहिलं. पहिले डिस्टर्ब वाटत होतं, आता 2-3 महिन्यात सगळं नॉर्मल झालं. हे जेव्हा ब्लॉकेजेस आहे, फिअरच्या रूपात, स्ट्रेसच्या रूपात, हे आपले निगेटिव्ह परसेप्शन्स आहेत. तुमचे बिलीफ आहे टुवर्ड्स आउटकम. जे पहिलेच तुम्ही जो रिझल्ट येणार आहे त्याच्या प्रती ते विचार करणे सुरू करून दिला अगोदरच. आता मी काही असं कोणाला म्हणत नाही बरं, पण आपण मोरे सरांचं एक एक्झाम्पल घेऊ. आज मोरे सरांच्या सोबत एक अशी कंडिशन आहे, आणि मोरे सरच नाही, आपण सगळेजण, ती कंडिशन जर आपण समोर उभी केली तर अँसर एकच आहे, दिस इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे होऊ शकत नाही. किंवा आपण काय म्हणू, एखादा एखादा व्यक्ती आहे ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ऍक्सिडेंट मध्ये त्याचा एक पाय कटला. आता तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा किंवा ज्याचा ऍक्सिडेंट झाला तो म्हणा, आपण आता ही थिंकिंग घेतली की माझा पाय मला पुन्हा परत मिळाला आहे. पॉसिबल आहे? सीधं एक एक नॉर्मल माइंड काय म्हणे, दिस इज नॉट पॉसिबल, आणि पहिल्या क्षणात रिजेक्ट. ते वाक्य तिथेच रिजेक्ट झालं. पण त्या व्यक्तीने जर फुल ऑफ पोटेन्शियलने हे मानणं सुरू केलं, मला पाय आहे, माझा पाय आहे, आणि तो पाय एक्झॅक्टली तसाच वर्क करत आहे जसा फिजिकल माझा पाय वर्क करत होता. आणि त्याने इतकं स्ट्रॉंग बिलीफ करणं सुरू करून दिलं की आहे म्हणजे आहे, आहे म्हणजे आहे, आहे म्हणजे आहे. मे बी नेचर त्याला अशा ठिकाणी घेऊन जाईल, त्याला तो नकली पाय जो असते तो त्याला लावून दिला जाईल, आणि त्याचं जे मॅनिफेस्टेशन होतं की माझी शरीराची जी ऊर्जा आहे ती सेम तशीच काम करते जसा जिवंत पाय होता तसंच सेम. तुम्ही बघितले असाल, ज्यांना पाय नाही ते रनर बनलेले आहे.
नकली पाय लावल्यामुळे रनर बनले का? नाही. त्यांनी रनरची इमेज आपल्या माइंडमध्ये क्रिएट केली. आणि ज्यांच्या जवळ धडधाकट पाय आहे, ते लंगड्याची इमेज क्रिएट करताय माइंडमध्ये. बघा, जसं जसं वय वाढते, पाय बेंड होत आहे, असं असं हळूहळू चालू आहे, टाका दुखून राहिल्या, कंबर दुखत आहे. इनर मध्ये तुम्ही काय क्रिएट केलं की हे पाय आता कामाचे नाही राहिले, तुमचे पाय तुम्हाला त्रास देत आहे. आणि ज्याला पाय नाही, तो आपल्या माइंडमध्ये रनरची इमेज क्रिएट करत आहे, तर त्याला तशा त्याच्या गोष्टी पण मिळत आहे, त्याला सपोर्ट पण मिळते. त्याचा संकल्प त्याला अशा इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जाते की त्याला तशा प्रकारचे पाय लावून दिले जातात, आणि तो नॉर्मल व्यक्तीपेक्षा पण सुंदर जीवन जगत आहे, आणि आपल्या रनिंग प्रोफेशन मधून अर्निंग पण करत आहे. म्हणजे काय चेंज केलं? इनर. आपण काय करतो, अगोदरच अज्युम करणं सुरू करून देतो, समथिंग हॅपन बॅड. जेव्हा पण आपण काहीतरी निगेटिव्ह आपल्या जीवनात होईल हा विचार सुरू करतो, माइंडच्या जवळ दोन रिॲक्टिव्ह सिग्नल आहे, फ्लाइट मोड, फाईट मोड. फ्लाइट मोड काय म्हणते? पळून जा, त्या सिच्युएशन मधून पळून जा. फाईट मोड काय म्हणते? अटॅक करा, प्रोटेक्ट करा. जेव्हाही आपण एखादा संकल्प धारण करतो आणि हे करायचं आहे म्हणून विचार करतो, आज बघा इतके सगळेजण समोर आहेत, याच्याही पेक्षा कितीक लोक माझ्या जीवनात आले आणि गेले, पण जेव्हा असं बोलाचं काम पडते ना, तेव्हा छातीत धडधड होते, जीव घाबरते, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, मनात रंगोरंगीचे विचार येतात. काही चुकलं तर कसं, काही मार्गदर्शन मध्ये गडबड झाली तर कसं होईल, मला कोणी काही म्हणणार काय, माझ्यावर कोणी काही आरोप घेतील का, माझ्या प्रती कोणी वाईट विचार करणार का, खूप सारे विचार येते. पण जेव्हा याला काउंटर करत हे काम सुरू केलं, आता तीच गोष्ट इझी वाटत आहे. तर त्या मोमेंटमध्ये घामही येत होता, छाती धडधड करत होती, फिअर पण येत होता, आणि तिथे माझं माइंड दोन गोष्टी म्हणत होते, हे काम सोडून दे, हे काम सोडून दे. दुसरं माइंड काय म्हणते? फाईट कर, संघर्ष कर, करून तर बघ, करून तर बघ. आणि ह्या फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये काय होते, शरीर काहीतरी रिॲक्टिव्ह केमिकल्स सिक्रेट करते, हार्मोन सिक्रेट करते, आणि सडनली बॉडी डिप्रेशन मध्ये जाते, एन्झायटी मध्ये जाते, बीपी वाढायला लागते, घाम फुटते, गरम फ्लॅशेस तुमच्या शरीरातून बाहेर पडतात, शरीरातली शक्ती कमी होऊन जाते, पायातली कमरेतली जीव निघाल्यासारखे एकदम थंडे पडून जाते, आपण म्हणतो पाय थंडे पडले, बीपी फ्लक्च्युएट होते, बॉडी व्हायब्रेट करते. हे सगळे त्याचे रिॲक्टिव्ह रिॲक्शन्स आहेत, फिजिकली आणि इंटरनली. हे का बरं होत आहे? कारण की तुम्ही त्या एका घटनेचा इतका विचार केलेला आहे, वारंवार 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 विचार करू करू विचार करू करू विचार करू करू त्याची प्रोग्रामिंग करून ठेवली. म्हणजे प्रोग्रामिंग कशी? मी स्टेजवर जाईल तर कसं होणार, मी स्टेजवर जाईल तर काय होईल, लोक मला हसणार का, लोक बाहेर बोलणार काय, मी चांगलं बोलू शकेल का, माझी कोणी मजाक उडवली तर, म्हणजे झालं काहीच नाही आहे. पण माइंडने इतके विचार करून ठेवले की ऍक्च्युअल जेव्हा आपण स्टेजवर जातो परफॉर्मन्स देण्यासाठी, एकदम थरथर 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 सुरू होऊन जाते. पॉझिटिव्हिटीच्या प्रतिपक्षामध्ये तुम्ही इतके निगेटिव्ह विचार करून टाकलेले आहे की ऍक्च्युअल टाइम मध्ये जेव्हा ती घटना घडायला येते, पहिले ती निगेटिव्हिटी पॉपअप करते. आणि हेच ते कारण आहे आपण सक्सेसफुल होत नाही. आजच्यासाठी इतकंच. उद्या ह्या बिलीफला कसं शिफ्ट करायचं त्याच्यावर बघू, त्याच्यावर बोलू. पण आज एक गोष्ट लक्षात आली असेल की या
ब्लॉकेजेसला ओव्हरकम करण्यासाठी मला ऍक्शन टेकिंग पर्सन बनणे आवश्यक आहे. दुसरं, जास्त विचार करायचा नाही. हे अति विचार केल्याचा प्रभाव आहे आपल्या जीवनामध्ये, आपण मागे आहोत. म्हणजे मूर्खपणा पण नाही करायचा आहे बरं, म्हणजे वाटलं तसंही नाही वागायचं आहे. अति विचार म्हणजे करा, पॉझिटिव्हली करा. निगेटिव्हली अति विचार करण्यात काहीही अर्थ नाही. तिसरं, चेंज युअर बिलीफ. आपल्याला बिलीफ चेंज करणे शिकायचं आहे. कसं? थ्रू रिपीटेड थॉट. ज्या ठिकाणी आपण सतत सतत नकारात्मक विचार केले, त्याच ठिकाणी आपण सतत सतत आता पॉझिटिव्ह विचार करू. जसं मी स्टेजवर जाईल, माझी पर्सनॅलिटी खूप सुंदर दिसणार आहे, माझी बॉडी लँग्वेज खूप आकर्षक राहणार आहे, माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द शांत आणि स्थिर असणार आहे, माझं चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स आणि तेज राहणार आहे, माझ्या बॉडीमध्ये पॉवर असणार आहे, माझ्या डोळ्यामध्ये तेज राहणार आहे, मी आय कॉन्टॅक्ट करून लोकांशी बोलू शकतो, लोकांचं कोणत्याच रिॲक्शनचा माझ्या माइंडवर प्रभाव पडत नाही, मी खूप स्वस्थ आहे, मी खूप रिलॅक्स माइंडने स्टेजवर जातो, आरामात माझ्या मनात जे येते ते मी बोलतो, लोकांशी मी इंटरॅक्ट करतो, आणि अशा इंटरॅक्शन मधून त्यांचे काही रिॲक्शन्स आहेत निगेटिव्ह, त्याला मी कन्वर्ट करून टाकतो. एखादा जोक करतो, सगळीकडे हसा फुटतो आणि सगळ्यांचा माइंड रिलॅक्स होते आणि मी स्टेज जिंकला. मी स्टेजवर जाईल, माहित नाही माझ्यासोबत काय होणार, मला कसं तरी होणार आहे, माझ्या बॉडीमध्ये ताकद नाही राहील, मी कसं करेन, कोणी काही बोललं तर माझं कसं होईल, मी तर लोकांशी आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही, एखाद्याने डोळे मोठे करून बघितले तर काय होणार, कोणी जर जोरात बोललं तर माझं अंग थरथर थरथर कापायला लागते, वेळेवर मला सुचत नाही, मला घाम आला तर काय होणार, माझा चेहरा कसा बेकार तर दिसणार नाही, माझ्या चालण्या बोलण्यात जर काही गडबड झाली तर लोक हसतील का मला, मला चुकी रांगोरंगीचे प्रश्न विचारतील का, मला टॉर्चर करणार का, मला हसणार का, माझ्यावर कोणी कपडा किंवा एखादं काही असं वस्तू फेकून मारतील का. बघा, दोन सिच्युएशन, एकच सिच्युएशन, स्टेजवर जाणे, दोन प्रकारचे रिॲक्शन. तुम्ही सांगा कोणत्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला चांगलं वाटलं, पहिल्या की दुसऱ्या? पॉझिटिव्ह रिॲक्शन जेव्हा दिली मी, आय एम अ कॉन्फिडन्स, आय एम अ स्टेज परफॉर्मर, किंवा अनादर जिथे मी माझा विकनेस शो केला, जर मी ह्या विकनेसला वारंवार 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 रिपीट करत चाललो, ते ट्रिगर होऊन जाईल आणि मी त्याच जागेवर माझ्या ह्या पॉझिटिव्हिटीला रिपीट करत गेलो, तर ती सुद्धा ट्रिगर होईल. मे बी तुम्ही स्टेजवर आले, एखाद्याने कॉम्प्लिमेंट दिलं, वाव सर आज तो बहुत बढिया दिख रहे, झाली ट्रिगर, आला कॉन्फिडन्स. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये तुम्ही स्टेजवर गेले आणि एखाद्याने म्हटलं, क्यों क्या हो गया आज, थके थके लग रहे हो, झालं ट्रिगर, गेला तुमचा पुरा कॉन्फिडन्स, पुऱ्या निगेटिव्ह मेमरी पॉपअप होऊन जाईल. याला ट्रिगरिंग म्हटलं जाते. तुम्ही स्वतःच त्या गोष्टीला ट्रिगर करून ठेवता, एखाद्या वस्तूशी, एखाद्या कॉम्प्लिमेंटशी, एखाद्या घटनेशी, आणि जशी ती तुम्हाला दिसते तुरंत बटन ऑन होऊन जाते. ठीक आहे, तर हा जो बटन ऑन करण्याचा विषय आहे ना, शिफ्ट युअर बिलीफ, कसं करायचं हे उद्या बघू. उद्या म्हणजे आज संध्याकाळी, नेक्स्ट सेशन. ओके, चला तर मेडिटेशनला सुरुवात करू. A very, very warm welcome once again, all of you. सांगा, how you feel? अच्छा, स्वप्नील सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान वाटलं सर, खूप फ्रेश वाटत आहे. आणि जे म्हणजे सुरुवातीला जे बोलले बिलीफ आणि ब्लॉकेज, त्याच्यावर थोडं चांगल्याने काम करावं लागेल पुन्हा. हम्म. बरोबर. थोडस हे करावं. छान वाटलं सर, खूप फ्रेश वाटत आहे. Bless you, lots of blessings. थँक्यू सर. Thank you so much. Bless you. आणखी कोणी?
वाजले 7 वाजले. ओके. कोणाला ते बोलायचं? शांत बसले. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर छान झालं मेडिटेशन, आज खूप फ्रेश झालं. महत्वाचं म्हणजे मागे आपला एकदा परत या विषयावरच झाला होता क्लास, हाऊ टू हो रिमूव्ह ब्लॉकेजेस. एकदा ते पुन्हा रिकॉल झालं बरोबर. त्याने. आणि मेडिटेशन करतानाही एक नेमका कोणत्या चक्रावर मला आठवत नाही, पण एक मला असं एक आठवलं की एक सिनियर, खूप सिनियर, समजा 80-90 वर्षाची एक व्यक्ती आहे, व्हाईट ड्रेस पैजामा शर्ट घालणे, आणि मी त्याला काहीतरी पैसे देऊन राहिलेलो आहे. ओके. काय कुठलं होतं काही एवढ्यात तर काही असं झालं नव्हतं, परंतु ते आठवलं आणि त्यांना दिले आणि त्यांनी आशीर्वाद दिले, ब्लेस यू म्हणून. तर असं झालं. त्यानंतर हात एवढे आपण नंतर शेवटी गरम झाले होते की चटके लागत होते मला चांगलं पूर्ण, म्हणजे अक्षरशः मी पूर्ण असं हात जेव्हा घासले तर पूर्ण असं शेकून घेतलं पूर्ण अंग करे, इतके चांगले अजूनही अरे बापरे. गरम आहेत हात. म्हणजे सिंपल आता ऊर्जेचा प्रवाह सुरू झाला, जवळपास सगळ्यांमध्ये सुरू झाला. छान आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, Lots of लॉट्स blessings. ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. आणखी कोणी? स्वतःहूनच बोलू शकता पटकन, कोणाला बोलायचं असेल तर. ओके फाईन. चला. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. छान झालं आजचं सेशन आहे ना, खूपच छान. जी मी मध्ये नेहमी बोलत होते, कदाचित तुम्ही बोललात पण होता की माझं छातीमध्ये एकदम असं काळं काळं जाणवत होतं. आज ते नाही जाणवलं, म्हणजे असं रिलीज झाल्यासारखं वाटलं. ओके. मेडिटेशन खूप छान झालं दादा, खूप छान. खूप हलकं वाटतंय, खूप फ्रेश वाटतं. डोक्यात जे चिवचिव चिवचिव होतं ते सगळं क्लिअर झालं. छान छान. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. Lots of blessing, gratitude. Thank you. आणखी कोणी? काही बोलायचं आहे प्रणयताई? गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. एव्हरीवन. आज मी स्वादिष्ठान चक्रावर जेव्हा होते तर असं म्हणजे छान एक असा पाथ, पण माझा एकटीचा पाथ असं इमॅजिन केला. आणि मग त्याच्यात मी सगळं लक्झरी हे सगळं हे पण करत आहे, आणि मग लोकांचं ऍप्रिशिएशन वगैरे आज असं म्हणजे कुठेतरी जात आहे, असं लिटरली इमॅजिन फील केलं. झालं. छान. फ्लॉवर्स, एंजल्स वगैरे झाडं, ते आपण अरे वा. लॉंग ड्राईव्हवर जातो, समथिंग लाईक दॅट. एकदम सुंदर होतं ते पाथ. वा. विशुद्धी चक्रावर माहित नाही ते काय होतं, पण असं मीन्स थोडं गरम फील झालं असं. ओके. तर इथं नेहमी असं वाटतं की अजून असं इंट्युशन, काम अजून करायचं आहे. काम कर. हा बस. करावंच लागते. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ओके. आणखी कोणी? मोरे सर. जाऊ दे, आपण बोलू. अच्छा. बोला. अर्चना देशमुख. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. छान झालं. मेडिटेशन केलं, छान झालं. हा.
Lots of blessing. थोडस लाऊड जोरात बोलून करत जा. Okay. लम वम रम जे आहे ना त्याला लाऊडली चॅन्टिंग करायचं. बाकी गोष्टीवर सध्या लक्ष नाही द्यायचं. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बोला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थंडी वाजली आज. हो आज खूप थंडी आहे. हो गौरव सुरू मेडिटेशन मध्ये चांगलं झालं सर सकाळचं नाही का. पण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तसं पुन्हा हम्म. ओके ठीक आहे. सरांचं नेटवर्क बिघडलं. हा मेडिटेशन मध्ये थोडे थोडे अधूनमधून विचार येतात थोडे थोडे नाही का. हा, ते येऊ द्या सर. आता ते कोणाचं नाही गेलं. चालूच राहणार आहे ते. न चालूच संपणार राहील. दुःख नाही ते. ठीक आहे ठीक आहे. न संपणार ते शेवटपर्यंत राहणार ते की नाही. ठीक आहे चालेल. घेऊ त्यांना बी सोबत घेऊ थोडं थोडं. ठीक आहे चालेल. हो चालते. ओके त्याशिवाय चालेल. कसं म्हणणार तुम्ही. चालेल चालेल ठीक आहे. ब्लेस यू ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. घरामध्ये चला आपण शांत आता हा घरामध्ये शांतता सुरू झाली बघ बाकी काही नाही. चांगला आहे सर. चला ठीक आहे. कोणी काय बोलू ना आता मला नाही का. चल, ठीक आहे. थँक्यू सर. आपोआपच सगळं बरं चेंज होत बरं जाते. बरोबर ठीक आहे सर. थँक्यू सर. चला तर मग आपण आपलं सेशन क्लोज करू आजचं. ओके ओके सर. चला सर्वांना Lots of love and गजानन सर lots काही of बोलायचं gratitude आहे to का? all of you, all the spiritual members. अच्छा लेफ्ट झाली. ओके काय झालं गड्या यांचं चालू आहे. अनम्यूट करा. गजानन सर अनम्यूट करा. ते अनम्यूट वर बटन दाबा ना. क्लिक करा. अच्छा नाही होत. तुम्ही सर कॉल करा. मी तुम्हाला मेसेज वगैरे टाकलाय. ऑरा चेक झालेली आहे तुमची. तुम्ही कॉल करा. आणि आताच नका करू. थोड्या वेळानंतर करा. आज बोलून घेऊ. ठीक आहे. चला ठीक आहे. सर्वांना ब्लेसिंग्स. नमस्कार. हा बोला. गुड मॉर्निंग सर. सर्वांना शुभेच्छा. गुड मॉर्निंग. बरं झालं. आज नाही का हे स्वादिष्टान चक्रावर आली ना. मला म्हणजे जोरानीच करते मी जेव्हा लाऊडलीच करते हे चॅन्टिंग वगैरे. मला इतक्या जोरात भूक लागली. खूप जोराची भूक लागली. मणिपूर चक्रावर आल्यावर नंतर आहे मग इकडे शांत झाली. हार्ट चक्रावर मग व्यवस्थित चालू होतं. आणि जी विशुद्धी चक्रावर आली तसं घर 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 जोरामध्ये चालू होतं. तो जसा नाक फुसफुस करत हा हा त्यातून आवाज आणि ही अशी मला म्हणजे अशी शांत म्हणत होते. पण असं म्हणजे जे त्या अंगात देवी येते कोणाच्या तसं जोर म्हणजे अरे ठोकळ बापा. आवाज जाड हा ना तो हमाम इतका जोरात चालू होतं. जाड आवाज ना पूर्ण न ओठ ह्या तोंडातून म्हणजे फुस फुस आवाज निघत होता. अच्छा. हे मला अशी मांडीवर असे शांत हो असं. हा हा पण हा शेवटी एकदम मग अजून शांतता माझी नॉर्मल असा बारीक आवाज झाला. आणि तोपर्यंत ओके. विष्णू चक्र होती ना तर बस ते फुसफुस चालू होतं खूप जाड याच्यामध्ये. न ते आधी दिसलंय म्हणा इथून. हम्म. म्हणजे खालून म्हणजे वर जाताय बा तर शेष भगवान असं दिसत आहे वर जाताय वगैरे म्हणून. ओके. हा झालं मग इकडे सर्व शांत होतं वगैरे. मग इथे अशी मूर्ती दिसत नव्हती आज्ञाचक्रावर. मग असं हे केलं. मग ते शिवजी दिसले. पण अजून सांगायचं मला आत्ता आठवलं. हे स्वादिष्टान चक्र मूलाधार चक्र होती ना
तर हम्म. ते काली माता आहे की शिवजी आहे माहित नाही. ते खालून निळं 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 सगळं पूर्ण शरीर, पण हा डोक्याच्या भाग आहे मानेपासून वर. तर कोण आहे मला हम्म. ओळखायला येत नाही. मी अशी ओळखण्याचा प्रयत्न करत आहे मूलाधार चक्रावर. जे सुरू केलं तर दिसलं. तर मी म्हणजे ओके. खूप प्रयत्न करत आहे, पण मला समजतच नव्हतं शिवजी आहेत का काली माता आहे का कोण आहे दिसलीच विशुद्धी चक्र. मग इथे आज्ञाचक्र आली, मग शिवजीने आपल्या साधना बैठक असते ना हवेवर, हा असं जमिनीला टच नाही राहत कधी, तेव्हा मागे हा पण हा झालं. तर मग इथे हे शिवजी इथे आज्ञाचक्रावर मग प्रकट झाले. मग तेव्हा ओळखायला आले. पण ते बरोबर. खाली देवी आहे देव आहे मला काही म्हणजे म्हणजे मला म्हणत असतील की बा ओळख बा असं काही मला असे आठवत होता का आता ठीक तुझी आहे. परीक्षा तू ओळख. मी इथं तर शरीर दाखवत आहे, इकडे काळा काळाची भाग एवढा भाग असं होतं. असं होते. चालते, काही नाही विषय त्या नाही. थँक्यू नाही, सर. विचार नाही करायचा जास्त. मी विचार नाही करत, मी म्हणजे हा मीच हा करते का माझी परीक्षा आहे तू ओळख बा काय. हो बरोबर, तुला ती असते. हा दर्शन देते तर तू ओळख, असं मला भास होतो. असं थँक्यू सर सर्वांना शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. प्रॅक्टिस कंटिन्यू चालू राहिली ना, काही दिवसानंतर हे सगळं येते जाते, यांना काहीच आपल्या जीवनात फरक पडत नाही. एकदम नॉर्मल होऊन जाते मग नंतर आपलं. घाबरत एकदम वगैरे नॉर्मल नाही होते. असं. ठीक आहे, चालते. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे, असंच करत राहा. हो. हळूहळू आणखी चांगली प्रोग्रेस आहे. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. जे आपण ह्या सेशन मध्ये शिकत आहे त्याला प्रॉपरली फॉलो करा. पद्धतशीर आपले गोल लिहा, अभ्यास करा. कोणते आपले त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहे फाइंड आउट करा. इन डिटेल लिहा, एक्सप्रेशन तुमचे सगळे व्यक्त करा आणि बघा त्याच्यासाठी तुम्ही किती सिरियस आहात आणि तुम्ही काय करू शकता. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह, ग्रॅटिट्यूड.